मला वाटतं या घरात जे संस्कार चाललेत ना ते जपण्याची फार गरज आहे. संस्कार नुसते शाळेत होऊन उपयोग नाही, खरे संस्कार तर घरात होतात. जर आई तासभर मेकअप करत असेल तर मुलगी पुढं आयुष्यभर 2 तास मेकअप करेल, कारण तिने लहानपणीच पाहिलेलं आहे आईला मेकअप करताना. इतकं बारीक लक्ष असतं मुलांचं. आणि मला वाटतं हा एक अध्यात्माचा भाग आहे. म्हणून हे तरुण तरुणी या मंडपाकडे कसं येतील, यासाठी काय करता येईल, मला वाटतं याचा विचार तुम्ही निश्चितपणे केला पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. अहो, या देशामध्ये स्वामी विवेकानंद नावाचा एक 39 वर्षाचा तरुण असा होऊन गेला ज्यानं हिंदू धर्माचा प्रसार भारतामध्ये केला. त्यांचं चरित्र जर आपण वाचलं तर चकित व्हाल. आणि आमच्या तरुणांनी ते चरित्र वाचलं पाहिजे. तुम्ही ते विवेकानंदांचं 1-2 पुस्तकं घरात नेऊन टाका, झालं. मुलगा मोबाईल खेळेल, एखादं पान तरी वाचेल, पण त्याला वाचू द्या. 39 वर्ष वय असताना विवेकानंदांचा मृत्यू झाला. एकूण 10 भावंड होते. वडील वारल्यानंतर आई भुवनेश्वरीने हे 10 भावंड कसे सांभाळायचे, भिक्षा मागून पोट भरायचे. त्या काळामध्ये आपल्याकडे एक रोटी तयार केली जायची जी महिना टिकायची, अशी कडक व्हायची ती रोटी. आणि कोणी घरासमोर याचक आला की त्याचा एक तुकडा तोडायचा आणि त्या याचकाला द्यायचा. हा छोटासा नरेंद्र भिक्षा मागायला गेला की त्या घरातील ती स्वामिनी गृहिणी त्या रोटीचा तुकडा तोडून त्याच्या पात्रामध्ये टाकायची. या नरेंद्रला इतकी भूक लागलेली असायची की बाजूला होऊन तो पटकन तो तुकडा तोंडात घालायचा, चावायचा. तो तुकडा विटेसारखा कडक झालेला असायचा. जिभेला चिरा पडायच्या, टाळूला चिरा पडायच्या, तोंडातून रक्त यायचं. आणि मग नरेंद्र नदीकाठी जायचा, त्या भांड्यामध्ये नदीचं पाणी घ्यायचा, ते तुकडे भिजवायचा आणि तो लगदा गिळायचा. असं पोट भरलं या नरेंद्र नावाच्या माणसानं. आणि त्याला एकच गुरु भेटला, रामकृष्ण परमहंस, जे कालिका मातेचे भक्त होते. लोक त्यांना वेडे म्हणायचे, पण ते सांगायचे मला माता भेटते, कालिका माता मला भेटते. आणि नरेंद्र त्यांना एक दिवस म्हटले, तुम्हाला जर खरोखर कालिका माता भेटते तर माझ्या घरात अशी परिस्थिती आहे, माझी आई उपाशी आहे, माझे भावंड उपाशी आहेत, आम्हाला 2 वेळेचं खायला तरी तुमची कालिका माता देईल का? आणि मग रामकृष्ण परमहंस नरेंद्रांना एकच म्हटले की तूच कालिका मातेला म्हणून बघ, कालिका माता नक्कीच तुला काहीतरी देईल. आणि मग गुरुवारच्या दिवशी नरेंद्र त्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये गेले. रामकृष्ण परमहंस त्यांना म्हटले, आज जा, ध्यानस्थ हो, कालिका मातेला माग की माझ्या कुटुंबाची काहीतरी सोय कर, कालिका माता तुला नक्की काहीतरी देईल. नरेंद्र कालिका मातेसमोर गेला, त्यांना हात जोडले. त्याला एकच मागायचं होतं की माझी आई, माझे भावंड उपाशी असतात, आमच्या 2 वेळेच्या जेवणाची सोय कर. त्यानं हात जोडले, डोळे मिटले आणि त्याच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडलं, हे माते, मला भक्ती दे, मला वैराग्य दे, मला बुद्धी दे. काय झालं त्याला समजलंच नाही. तो बाहेर आला. रामकृष्ण परमहंस म्हटले, मागितलंस का 2 वेळेचं जेवण कुटुंबासाठी? तो म्हटला, नाही. माझ्या तोंडून वेगळंच काहीतरी बाहेर पडलं. म्हणे, अरे बाबा, नीट एकाग्र हो आणि पुन्हा माग. पुन्हा नरेंद्र कालिका मातेसमोर गेला, पुन्हा त्यानं हात जोडले, पुन्हा तेच वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडलं, हे माते, मला भक्ती दे, वैराग्य दे, बुद्धी दे. त्याच्या तोंडून असं कधीच बाहेर पडलं नाही की माझ्या कुटुंबाची सोय कर. आणि मग रामकृष्ण परमहंस हसायला लागले. म्हणे, बाळ, तू या जगामध्ये संसार करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी आलेला नाही. तुझ्या हातून या समाजाची सेवा घडणार आहे, तू खूप मोठा कुणीतरी होणार आहे. तुझ्या तोंडून कालिका मातेसमोर घरच्यांसाठी काहीही बाहेर पडणार नाही, तू किती वेळेस मागितलं तरी. तो नरेंद्र पुढं अमेरिकेत गेला. हिंदू धर्माची पताका तिथं त्यानं फडकावली आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांचा सगळ्यात आवडता विषय होता युवक, हे तरुण. कारण त्या काळामध्ये परिस्थिती अशी असायची, लग्नाची मिरवणूक निघाली, वराती निघाल्या, लोक बेधुंद नाचायचे, प्रचंड दारू प्यायचे, स्त्रिया नाचायच्या, एकमेकांना अश्लील बोलायचे. हा छोटासा नरेंद्र ते पाहायचा की आपल्या हिंदू धर्माची एवढी अवनती, इतकं वाईट हे चाललेलं, तो त्यांच्यात सामील झाला नाही. त्यानं एक ठरवलं, आपल्या धर्माची अवस्था बदलायची, आपला धर्म असा नाही, असा उंगळवणा नाही. म्हणून तो त्यातून बाहेर पडला. म्हणून आजच्या लोकांनी सुद्धा जिथं जिथं वाईट पाहिलं त्यात सामील न होता, मला हे थांबवायचंय, मला हे बंद करायचंय, मला याच्या विरोधात काहीतरी करायचंय, ही भावना ज्यावेळेस आमच्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेस खरोखर हे तरुण घडतील.
आता मला पुन्हा पुन्हा तरुणांकडे जाऊन पुन्हा पुन्हा परत यावं लागतंय, कारण ऐकायलाच ते नाहीत. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की कुटुंब व्यवस्था जपताना आता आपल्यावर फार मोठं, घराघरामध्ये, फक्त शहरच नाही, ग्रामीण भागात परिस्थिती बरी आहे. अजून तरी तरुण घाबरून आहेत, मुलं घाबरून आहेत. परंतु शहरातली परिस्थिती तुम्हाला काय सांगायची. अहो, तुम्ही बातम्या वाचत असाल, ज्यावेळेस शहरामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी एक म्हातारा, ज्याचा प्रचंड वाडा होता पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये, मुलगा अमेरिकेत होता, बायकोला घेऊन आला आणि त्यानं बाबांना सांगितलं की भारतामध्ये एकट्या म्हाताऱ्यानं राहणं आता धोकादायक आहे. तुमच्याकडं, आपल्याकडे एवढी संपत्ती आहे, वाडा आहे, तुमच्यावर हल्ला होईल, चोर येईल, तुम्हाला मारून टाकतील, हे सगळं विकून आपण अमेरिकेत जाऊ. ते म्हणे नाही, मला भारतातच राहायचं आहे, मला तिकडे करमणार नाही. नाही म्हणे, आपण जाऊ. इथं काय करता, तिकडं सुखात राहा, अमेरिकेत फार मजा आहे, म्हातारे कसे छान राहतात, तिकडच्या 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यासुद्धा मेकअप करतात, सुंदर राहतात, त्यांच्या दृष्टीनं आयुष्य म्हणजे छान आहे, तिकडं जागा, इथं भारतात काय राहतात. म्हातारा तयार झाला, महिनाभरामध्ये वाडा विकला, कोट्यवधी रुपये आले. बाबांना घेऊन हे मुलगा आणि सून अमेरिकेला निघाले, विमानतळावर आले, बाबांना एके ठिकाणी बसवलं, विमानाचं काय ते पाहून येतो म्हणून दोघे गेले, ते परत आलेच नाहीत. 1, 2, 3 तासानं बाबांना जाणीव झाली, सगळा पैसा घेऊन मुलगा आणि सून निघून गेलेले आहेत. आता ते बाबा एका वृद्धाश्रमात आहेत. विमानाचा आवाज आला की ते आता वर पाहतात, विमानाकडे पाहतात. त्यांना अजूनही असं वाटतं, या विमानात माझं पोरगं आलंय, ते मला घेऊन जाईल. बाकीचे त्यांना सांगतात, तू वर पाहूच नको, तुझ्या आयुष्याचं विमान वर जाईल, पण आता तुला न्यायला विमान येणार नाही. हा विनोद नाही, ही गोष्ट नाही, हे वृत्तपत्रात आलेल्या या बातम्या आहेत, ह्या भयानक बातम्या आहेत. हे कुठेतरी काळ बदललाय, म्हणजे किती बदललाय की एखादे वडील वारल्यानंतर ज्यावेळेस परदेशातल्या 2 मुलापैकी धाकटा मुलगा आला, आईनं विचारलं थोरला कुठे, त्यानं सांगितलं आमच्या दोघांचं असं ठरलंय, वडिलांच्या वेळेस मी यायचं आणि तुझ्या वेळेस तो येणार आहे. म्हणजे तुमचा अंत्यविधी सुद्धा मुलांनी वाटून घेतलेला आहे. ही खरी परिस्थिती आहे, आपण याच्यापासून नाकारू शकत नाही. आणि मग आपण कुठेतरी देवाचा धावा करतो, अध्यात्माच्या नादी लागतो. म्हणून पुन्हा पुन्हा मला हेच वाटतं की भारतामध्ये इतके मंदिर आहेत, आमच्या लोकांचा देवावर इतका विश्वास आहे, मग हा जो बदलणारा काळ आहे हा सुधरत नाही. याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की गावामध्ये इतके मोठे कार्यक्रम असून, व्याख्यानं असून सुद्धा तरुण तिथं येत नाहीत. ते कसे येतील हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी एके ठिकाणी सांगितलं होतं, त्या पुण्याला साहित्य संमेलनाला सुरुवातीला गर्दीच नव्हती, त्या अध्यक्षाच्या भाषणाला कुठेच नव्हता, असे एवढेच लोक होते. आणि तिसऱ्या दिवशी भयंकर गर्दी होती, लोकांनी खुर्च्या तोडल्या. कारण काय? सुरेखा पुणेकर बाईंचा लावणीचा कार्यक्रम होता. म्हणजे लोकांची आवड पहा बरं का. मग मी त्याच्यानंतर त्यांना एक मजेशीर असा सल्ला दिला होता, आता असं करा म्हटलं, या अध्यक्षांचं भाषण जर ऐकायचं असेल तर पुढच्या वेळेस असं करा, एक माईक इकडं ठेवा, दुसरा तिकडं ठेवा, पुणेकर बाईंची एक लावणी सुरू करा, म्हणजे लोक येऊन बसतील, टाळ्या वाजवतील. लावणी संपली की अध्यक्षांचं थोडं भाषण ठेवा, 4-5-10 ओळीचं भाषण झालं की भाषण बंद करा, पुन्हा लावणी सुरू करा, म्हणजे लोक बसून राहतील. मग कधी लावणी, कधी भाषण, कधी भाषण, कधी लावणी. नंतर अध्यक्षच लावणी म्हणायला लागले. ते म्हटले जाऊ द्या, आता लोकांना लावणी आवडती, मीच लावणी म्हणतो. हे तमाशा वाईट नाही, कुठली कला वाईट नाही, पण आमच्या लोकांची रुची कशी आहे की आपण नेमकं काय पाहावं, काय ऐकावं, काय वाचावं. आणि मला वाटतं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि या महत्त्वाच्या आहेत म्हणून आपले गावं, तिथले मंदिरं, रामासारखा महापुरुष. परंतु मला अजून काही शंका आहेत, तुम्ही मनात काही वेगळं आणू नका, कारण मी फार आस्तिक आहे, मी देवाला मानणार आहे. पण मला नेहमी काही शंका येतात, आमचा इतिहास काही गोष्टी स्पष्ट सांगत का नाही. राम मर्यादा पुरुषोत्तम होते, सीतेनं त्यांना साथ दिली, लक्ष्मणानं त्यांना साथ दिली, पण वेळोवेळी माझ्या मनात असं येतं की आमच्याकडं अजूनही स्त्रियांकडं दुर्लक्ष आहे. आज आमची आजी असेल, आमची आई असेल, ती आजची मुलगी असेल, स्त्रियांना सन्मान द्या म्हणता म्हणता मला काही प्रश्न असे येतात. राम लक्ष्मण सीता 14 वर्ष वनवासाला गेले,
त्यावेळेस लक्ष्मणाची पत्नी उर्मिला कुठं होती, तिचं काय झालं? तुम्ही पोथ्या वाचल्या असतील, तुम्ही अनेक ग्रंथ वाचले असतील. मला खात्री आहे की माझ्यापेक्षा आध्यात्मिक ज्ञान असणारे खूप चांगले काही तरुण मुलं आहेत, काही महाराजा इथं असतील. पण मला या शंका नेहमी पडतात की तिघांना आपण देव मानतो, पण त्या लक्ष्मणाची पत्नी जी उर्मिला आहे ती कुठं वनवास भोगत होती? मग एखाद्या स्त्रीकडं आमच्या इतिहासाचं इतकं दुर्लक्ष कसं होतं? रामदास स्वामी शुभमंगल सावधान म्हटल्याबरोबर मंडपातून पळाले. इतिहास त्यांच्या मागे पळाला, ते स्वामी झाले. पण त्या मंडपात राहिलेल्या मुलीचं काय झालं? कुठं पोथीमध्ये उल्लेख असला तर सांगा, कोणी वाचला असेल तर सांगा की रामदास स्वामी झाले, त्या मुलीला सोडून पळाले, पण त्या बिचारीचं मंडपात काय झालं? तिचं पुन्हा लग्न झालं की तिनं आत्महत्या केली? तिचं झालं काय? हे आमच्या पोथी पुराणात काय येत नाही? त्याचं कारण असं आहे की पहिल्यापासून आम्ही स्त्रियांना दुय्यम समजतो. दुय्यम की तुमचं स्थान दुय्यम आहे. तुम्ही किती मोठ्या झाल्या, तुम्ही विमान जरी उडवलं तरी घरामध्ये तुम्ही भाकरीच करायच्या आणि आम्ही खायच्या, कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे आमच्याकडं. म्हणून पूर्वीपासून या गोष्टी आहेत. आता तरी जरा बऱ्या झाल्या, स्त्रिया बाहेर पडायला लागल्या. जयवंत दळवी नावाचे लेखक सांगतात, माझ्या घरामध्ये 40 माणसं होते कोकणामध्ये, आणि आम्ही संध्याकाळी जेवायला बसायचो. ते कसे बसायचो? सगळ्यात मोठे बाबा, ज्येष्ठ बाबा आधी बसायचे, त्यांच्यापेक्षा वयानं कमी कमी, लहान मुलं शेवटी, असे पंक्तीला बसायचे. आमचं जे स्वयंपाकघर होतं त्यामध्ये अंधार होता. बाहेरून आलेल्या पाहुण्याला स्वयंपाकघरातली स्त्री सुद्धा दिसायला नको अशी व्यवस्था केलेली होती. ते आमच्या 5-6 बाया सगळा स्वयंपाक रांधायच्या, डोक्यावर पदर घ्यायच्या आणि मग त्या वाढायला यायच्या. सर्वांना वाढायच्या, लोक मनसोक्त जेवायचे आणि उरलेलं स्त्रिया खायच्या. पुन्हा स्वयंपाक होत नव्हता आणि उरलं तरच खायच्या, नाही तर उपाशी झोपायचं पाणी पिऊन. जयवंत दळवी सांगतात, माझ्या आईला आमरस फार आवडायचा आणि ज्यावेळेस आमरस केलेला असायचा, माझ्या वाटीत आमरस वाढला की मी तो आमरस पटकन पिऊन घ्यायचो आणि पुन्हा दुसरी वाटी भरून घ्यायचो आणि मागे ठेवायचो. कुणासाठी? माझ्या आईसाठी, की हा आमरस संपेल आणि माझ्या आईला आमरस राहणार नाही, म्हणून मी ती वाटी मागे ठेवायचो आणि नंतर जेवायचं झाल्यावर त्याला द्यायचो आई आमरस. वर्षभरातून एकदाच एक साडीवाला यायचा. प्रत्येक स्त्रीनं 2 साड्या घ्यायच्या, तिथंच निवडायच्या, बाहेर जायचं नाही. म्हणजे आजच्या स्त्रीला किती स्वातंत्र्य मिळाले पहा. गेले तर दिवस दिवस दुकानाच्या बाहेर येत नाहीत आणि आजच्या स्त्रिया म्हणतात आम्हाला स्वातंत्र्य नाही. अहो, पूर्वीच्या स्त्रियांना विचारा, दुकानात जायची बंदी होती, घरात साडीवाला यायचा, त्याच 2 साड्या निवडायच्या. दळवी सांगतात, ज्यावेळेस देवाला जायची वेळ यायची, वर्षातून एकदाच जत्रेला देवळात जायच्या आमच्या स्त्रिया, आमची आई, आमची आजी, त्यांना स्वतःच्या चपला सापडत नसायच्या. माझी चप्पल कोणती, माझी कोणती, कारण वर्षभर कधी घातलेलीच नाही. इतकी अवस्था वाईट होती स्त्रियांची. नंतर सावित्रीबाई आल्या, नंतर अनेक समाजसुधारक आले आणि त्यांनी स्त्रियांची अवस्था सुधरवली आणि आज अशी परिस्थिती आहे की आमच्या स्त्रिया आज सबल आहेत, उत्तम आहेत. मग हे सगळं तरुणांना, या तरुण पिढीला हे संचित आम्ही कधी देणार? आमच्या तरुणांना एक माहीत आहे, शिवछत्रपती. आज प्रत्येक तरुणांना मनात माझ्या शिवाजी आहे असं वाटतं. हे बाकीचे संत मनात आपण त्यांच्या कधी घालणार? शिवाजींचं अनुकरण करतात. मी पाहतो अनेक ठिकाणी महाराजांसारख्या अशा दाढ्या ठेवलेल्या आहेत मुलांनी, खूप छान दिसतात ते. अहो, पण तुम्ही जर महाराजांसारख्या दाढ्या ठेवल्या आणि कॉलेजच्या कट्ट्यावर जर बसले मुलींची छेड काढत, तर तुम्ही महाराज आहात का? अहो, ज्या स्त्रीकडं कुणी डोळावर केलं तर महाराज त्याचे डोळे काढून घ्यायचे, तुम्ही महाराजासारखे नुसते दिसता. शिवजयंती आली की पोटावर महाराज छापायचे, पाठीवर महाराज छापायचे आणि असा तो चालतो आमचा पठ्ठ्या, समोरून कुत्रा आलं की पळून जातो. धाडसच नाही. अहो, महाराज पोटावर आणि पाठीवर नसतात. महाराज हे दंडात आहेत, महाराज मनात आहेत, महाराज हृदयात आहेत, महाराज मेंदूत आहेत, तिथं महाराज असतात. हे अनुकरण आपण केलं पाहिजे की माणसं मोठे होतात म्हणजे नुसते मोठे होत नाही, त्यांच्या मागे किती कष्टाच्या गोष्टी आहेत. आता काही काही नट ते असं शरीर कमवतात, बलदंड होतात. मग आमचे तरुण सुद्धा म्हणतात की मी सुद्धा आता त्या सलमान खान सारखा होतो, माझे असे सगळं हाडं दिसले पाहिजे सुंदर. पण ते होण्याआधी एकदा तू रानात जाऊन बघ, आपला उघड्या अंगाचा बाप आपल्यासाठी किती राबतोय, त्याची सगळी हाडं दिसत आहेत, कारण त्यानं त्याचं आयुष्य
त्यानं सगळे हाडं आपल्यासाठी झिजवलेत. आधी त्याच्याकडं बघ आणि मग तू ठरव तुला कसं व्हायचंय. कारण आपण या जुन्या पिढीनं काय काय केलेलं आहे याचा मागोवा निश्चितपणे घेतला पाहिजे. म्हणून मला नेहमी वाटतं की समाजामध्ये जितकं वाईट आहे तितकंच चांगलं आहे. जितके लोक वाईट आहेत तितकेच चांगले आहेत. म्हणून हा समाज टिकून आहे. बाबा आमटेंसारखा माणूस, जो बाबा आमटेंसारखा माणूस कुष्ठरोगी ज्यांचे हातपाय झडलेले आहेत, बोटं झडलेले आहेत, अशा लोकांना सांभाळतो. या जगामध्ये किती असे माणसं आहेत की जे मानवाची सेवा करतात, संतांनी सांगितलं त्या पद्धतीनं सेवा करतात. मग ते विनोबा भावे असतील, ते कालच्या आमच्या प्रकाश आमटेंपर्यंत असतील, की एक कुष्ठ असा लोळागोळा. प्रकाश आमटे ज्यावेळेस बाबा आमटे ज्यावेळेस घरी चालले, त्या रस्त्यावर तो सगळं मांस अंगावरचं गेलेला लाल जर्द माणसाचा गोळा पडलेला दिसला. त्याला पाहून ओकारी आली बाबा आमटेंना, किती गलिच्छ किती वाईट. ते घरी पळत गेले. त्यांनी बायकोला विचारलं, कुष्ठरोग झालेला एक माणूस पडलेला आहे. बायकोनं साधना आमटेनं त्यांना सांगितलं, तुम्ही पळून आले ती चूक केली, तुम्ही तिची सेवा केली पाहिजे. पत्नीनं सांगितलं आणि तेव्हापासून बाबा आमटेंनी या कुष्ठरोग्यांची सेवा सुरू केली. आज आनंदधाममध्ये तुम्ही जर जाऊन पाहिलं, हातपाय झडलेले, बोटं झडलेले, ज्यांना हात नाहीत, काहींना कोरडा कुष्ठरोग आहे, अक्षरशः बोटं झडलेले सुद्धा कळत नाहीत असा कुष्ठरोग आहे. असे माणसं आज भाजी पिकवतात, दुग्ध निर्मिती करतात, वेगवेगळ्या पदार्थाचं प्रोडक्शन करतात आणि नागपूर परिसरात नाही तर महाराष्ट्रात सगळीकडे ते विकलं जातं. त्या माणसांना माणूस म्हणून कोणी उभं केलं असेल तर ते बाबा आमटेंनी उभं केलं. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये दोन माणसं आहेत. तुम्ही विचार करा, दोन मनं आहेत आपल्याला. आता तुम्ही इथं जरी बसलेले असले ना, तुमचं आतलं मन वेगळाच विचार करत असेल काहीतरी, की तुमचं आतलं मन म्हणत असेल की आता हे थांबले तर बरं होईल, आम्ही तसे कीर्तनालाच आलेलो आहोत. काही म्हणत असतील बरं चाललंय, पण आपण चेहऱ्यावर तसं दाखवत नाहीत बरं का, कारण वक्त्याला वाईट वाटेल. पण हे प्रत्येक ठिकाणी चालू असतं, आमचं आतलं मन आणि बाहेरचं मन. पण गंमत अशी होते, आपण आपल्या आतल्या मनाचं कधी ऐकत नाहीत. कसं ऐकत नाहीत? समजा एसटी आहे, प्रचंड गर्दी आहे आणि एसटीमध्ये एखादी स्त्री कडेवर मूल घेऊन उभी आहे, सगळे बसलेले आहेत. खड्डा आला की गाडी खड्ड्यात गेली की ती बिचारी पडेल की काय असं वाटतं. बसलेल्या प्रत्येकाच्या आतल्या मनाला असं वाटतं हिला जागा दिली पाहिजे, आतल्या मनाला वाटतं बरं का. पण बाहेरचं मन सांगतं बसून राहा, तुला किती दिवसानं जागा मिळाली आहे, देईल दुसरा जागा, बसून राहा. आपलं बाहेरचं मन आतल्या मनाला दाबतं आणि आपण बसून राहतो. रस्त्यात कुठेतरी आपल्याला अपघात झालेला दिसला, आपलं आतलं मन सांगतं आपण तिथं गेलं पाहिजे, जखमीला उचललं पाहिजे, दवाखान्यात नेलं पाहिजे. त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या घरचं कुटुंबाचं काय होईल, आतलं मन सांगतं. बाहेरचं मन सांगतं गरज नाही, पोलीस तुझ्या मागे लागतील, चौकशी करतील, हे बाकीचे लोक उभे आहेत, नेतील, ॲम्ब्युलन्स येईल नेतील, तू आपला चल. बाहेरचं मन आतल्या मनाला दाबून टाकतं. हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता करताय, समोर एखादं भिकाऱ्याचं पोरगं दिसलं, असं दिनवान आहे, भुकेला आहे, तुमचं आतलं मन सांगतं याला या नाश्त्यातला काही भाग दिला पाहिजे, आपल्या 2 पोळ्यातली 1 पोळी त्याला दिली पाहिजे. बाहेरचं मन सांगतं बसून राहा, प्रतिष्ठा जाईल, हे असं कोणी भिकारी येईन तू उठून प्रत्येकाला द्यायचं तर काय खरं आहे, बसून राहा. हे बाहेरचं मन आतल्या मनाला नेहमी दाबत असतं. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या आत जो चांगला माणूस आहे ना, तो कधी बाहेरच येत नाही, कारण बाहेरचा माणूस त्याला बाहेर येऊच देत नाही. आणि ज्याच्या आतला माणूस बाहेर येतो तो खरा माणूस असतो. आणि मला वाटतं या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये संतांनी याच्याशिवाय दुसरं काही सांगितलेलं नाही, की तुम्ही माणसाशी माणसासारखं वागा, उत्तम वागा. हे संत असतील, महात्मे असतील, अनेक बुद्धिवादी लोक असतील, यांचं मला प्रचंड आकर्षण आहे. अर्थात यातही काही जण लपलेले असतात की जे धर्माला बदनाम करतात, अध्यात्माला तुम्हाला एक गंमत सांगतो. एक माणूस असा होता, त्याला कुठली आनंदाची गोष्ट कळाली की त्याला हर्षवायू व्हायचा. हर्षवायू म्हणजे तो एकदम, त्याला जर कोणी म्हटलं ना की त्याच्या मुलानं जर सांगितलं की बाबा आपल्याला 70 पोते गहू झाले की तो मोठमोठ्यानं हसायला सुरुवात करायचं, की डॉक्टर सांगायचे हे धोक्याचं आहे. हे हर्षवायू होणं म्हणजे हा हसेल आणि एक दिवस मरून जाईल. याला आनंदाची गोष्ट एकदम नका सांगत जाऊ, हळूहळू सांगा. गंमत अशी झाली, त्या माणसानं एके दिवशी एक 2 लाख रुपयाचं लॉटरीचं तिकीट काढलं होतं
आणि त्या तिकिटाचा निकाल लागला, ते मुलाला समजलं ते या माणसाला 2 लाख रुपयाची लॉटरी लागली. ते 3 भावंड होते. आता एकाला असं वाटलं की बाबांना कसं सांगायचं तुम्हाला 2 लाखाची लॉटरी लागली, हे तर मोठमोठ्यानं हसतील आणि जातील म्हणे. जरा हळूहळू सांगितलं पाहिजे, कसं सांगायचं बुवा. तिघात चर्चा झाली. हर्षवायू तर व्हायला नको, झटका बसेल. तेवढ्यात दरवाज्यात एक साधू महाराज आले, संपूर्ण भगवे कपडे घातलेले. ते म्हटले मला मोह नाही, लोभ नाही, माया नाही, काही नाही, एक चमचाभर पीठ द्या, मला बाकी आसक्ती नाही, या संसाराची आसक्ती नाही. तर त्यातलं एक भावंड असं म्हटलं, महाराज तुम्हाला जर कसलीच आसक्ती नाही, आमचं एक छोटंसं काम करा. म्हणे काय? हे आमच्या वडिलाला काय होतं, आनंदाची गोष्ट सांगितली की हर्षवायू होतो, ते मोठमोठ्यानं हसतात, त्यात काहीतरी घोटाळा होण्याची शक्यता आहे. त्यांना 2 लाख रुपयाची लॉटरी लागली आहे, तुम्ही तुमच्या भाषेत त्यांना जरा समजावून सांगा, हळूहळू, एकदम हसतील असं नका करू. महाराज म्हटले ठीक आहे, कुठे आहेत तुमचे वडील? दाखवलं. महाराज आत गेले. ते वडील महाराजांच्या पाया पडले. मग महाराज म्हटले बाबा तुम्हाला समजा 2 लाखाची लॉटरी लागली, समजा. ते नुसतं समजा म्हणले तरी बाबा हसायला लागले. महाराज म्हटले अजून लागली नाही, समजा लागली तर काय करता? बाबा म्हटले महाराज इतकी आनंदाची बातमी तुम्ही मला सांगितली, त्यातले 1 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकेल. ते म्हटल्याबरोबर महाराज मोठमोठ्यानं हसले आणि जागीच कोसळले. मला नेहमी एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की हा जो हिंदू धर्म आहे हा इतका मोठा आहे, यातले तत्व इतके मोठे आहे, हे संत इतके जगलेत की काही संतांनी आपले किराणा दुकान गावासाठी उघडं केलं, काहींनी संसार सोडून दिले, काहींनी समाध्या घेतल्या, स्वतःच्या प्रपंचाचं वाटोळं केलं. त्या संतांची गादी चालवताना आपल्या धर्मामध्ये जे काही व्यावसायिक लोक शिरले, म्हणून मला खेड्यातील बाबांचं महाराजांचं नेहमी कौतुक वाटतं. आपल्याला बदनाम केलं ते मोठ्या महाराजांनी, खूप मोठ्या महाराजांनी, ज्यांचे खूप महाल मोठे आहेत, प्रचंड मोठे बाथरूम्स आहेत, आणि त्यांनी आपल्या धर्माच्या नावावर धंदा केला, त्यांना अटक झाली, त्यांचं बिंग फुटलं आणि त्या निमित्तानं धर्म बदनाम झाला. अशा महाराजांना आपल्या हिंदू धर्मात प्रवेश नको आहे. नाही तर खेड्यापाड्यात हे सप्ताह असतील, संतांची विचारधारा असेल, आध्यात्मिक आदानप्रदान असेल, हे फार उत्तम चालू आहे. फक्त आता महाराज एक केलं पाहिजे की तरुण इकडं कसे येतील हे आपण पाहायला पाहिजे. ठीक आहे, आज आपल्याला आनंद मिळाला, आपण सप्ताह घेतला, थोड्या वेळाने आमच्या अनेक आजी येतील. आता तरुण मुली 1-2 आल्यात आजीबरोबर, म्हणजे मी त्यांचं अभिनंदन करतो की आजींनी त्यांना आणलं. कारण आता सिरियल सुरू होण्याची वेळ झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 7 ते 9 आमच्या बाया कुठेही जात नाहीत, कारण ते सिरियल सुरू होतात 7ला आणि ते रोज पाहाव्या लागतात. कारण सुनेचं काय झालं, सासूचं काय झालं, फार काळजी असते आम्हाला. आणि 3 तास म्हणजे आपले, तुम्ही कुणाच्या घरी जात नका जाऊ 7 ते 9, जिथं सिरियल चालू आहे तिथं जाऊच नका. तुम्ही जर गेलात ना तर त्या बाया मनात म्हणतील हे अभद्र कशाला आलं आत्ता इथं, हे टी व्हीत इतकं छान चाललंय, हे आता मध्येच याला पाणी द्या, चहा द्या, माझी सिरियल ओकेल. या सुनेचं काय झालं मला कळणार नाही, या सासूचं काय झालं मला कळणार नाही. अहो सिरियलमध्ये चांगलं काहीच दाखवत नाही. चांगलं दाखवत असते तर 1 भागातच संपली असती ती. 3-3 हजार भाग दाखवतात, 3-3 हजार. मग त्यात अशा 3-4 बाया असतात आणि मग त्या ठरवतात आज सुनेचं काय करायचं, जिनेवर गोट्या टाकायच्या म्हणजे ते घसरून पडेल. मग त्या चहा पावडरच्या डब्यात काही मिरचीच भरून ठेवायची, मग सासरा तिला बोलेल. कट कारस्थानं चालू असतात आणि आमच्या छोट्या छोट्या मुली आपलं आजी शेजारी आई शेजारी बसून पाहतात आणि तो परिणाम त्यांच्या मनावर होतो की हे सासू म्हणजे भयंकर प्रकरण आहे. आता मोठं झाल्याबरोबर पहिलं काम करायचं सासूचा काटा काढायचा. हे जर लहान मुलीच्या मनातच आपणच घरात निर्माण करत असतो तर काय. अहो काय गाणे लागतात, वडील इकडून बसलेले, आई इकडून बसलेली, मध्ये 2 पोरं बसलेले, असे गाणे लागतात जे पाहू नये. इतके विचित्र गाणे लागतात. बापाला कधी वाटत नाही टी व्ही बंद करावा, माझ्या मुलाच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही. मला वाटतं या घरात जे संस्कार चाललेत ना ते जपण्याची फार गरज आहे. संस्कार नुसते शाळेत होऊन उपयोग नाही, खरे संस्कार तर घरात होतात. जर आई तासभर मेकअप करत असेल तर मुलगी पुढं आयुष्यभर 2 तास मेकअप करेल, कारण तिने लहानपणीच पाहिलेलं आहे आईला मेकअप करताना. इतकं बारीक लक्ष असतं मुलांचं. आणि मला वाटतं हा एक अध्यात्माचा भाग आहे. म्हणून हे तरुण तरुणी या मंडपाकडे कसं येतील, यासाठी काय करता येईल, मला वाटतं याचा विचार तुम्ही निश्चितपणे केला पाहिजे. कारण सदानंद मोरे उद्या येतील, फार प्रचंड महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांचे वंशज असलेले
सदानंद मोरे आपल्या गावात उद्या येत आहेत. त्यांचा संत विचार पहा, त्यांचा अभ्यास पहा. आणि हे ऐकायला खरं म्हणजे सगळं गाव पाहिजे महाराज. ठीक आहे, आता ही वेळ चुकीची असेल, ऊन असेल, ही सुरुवात असेल. आता मी मोरेंपेक्षा तसा फार कमी वयाचा आहे, तुमच्या मुलासारखा आहे. मला त्याचं काही वाटत नाही की थोडे श्रोते आहेत मी बोलू की नाही, त्याचं काही नाही. म्हणजे मला वडिलांच्या वयासमोरच्या माणसासमोर बोलायला मिळतं याचा मला आनंद आहे. पण आता उरलेल्या दिवसामध्ये आपण याचा इतका लाभ घ्या की जे कीर्तनातून, प्रवचनातून, व्याख्यानातून मिळतं ते आमच्या तरुणांना कसं मिळेल, तरुणींना कसं मिळेल. म्हणून आपल्या मुलांना सांगा. आणि महाराज मध्ये मध्ये मुलं येतील असे 1-2 कार्यक्रम ठेवा जरा बरे. जरी आपला सप्ताहाचा मंडप असला, तरुणांची चर्चा ठेवा, तरुणींची चर्चा ठेवा. आजच्या शिक्षणावर चर्चा होऊ द्या की आजचं शिक्षण त्यांच्या कामाचं आहे का, की ते नुसतेच कॉलेजात जात आहेत. ते जर शिक्षण घेत आहेत तर मग वळण का लागत नाही.